हालेलुया. आपण प्रार्थना करूया. परमेश्वर पिता दयाळू बाबा, सुंदर दिवसाबद्दल तुझे आभार मानतो. महान परमेश्वर, आशीर्वाद परमेश्वर, तुमच्या वचनाचा मला प्रत्येकानं साहेब ही प्रार्थना परमेश्वरच्या नावाने करतो. हालेलुया. हालेलुया. माणूस नेहमी श्रीमंत व्हायला बघतो पण होत नाही. बरोबर. प्रत्येक माणसाला वाटते की मी कोणतरी बनावं असंच वाटते, पण तो मनुष्य कुठेतरी कमजोर पडतो आणि तो बनण्याच्या परिस्थितीत जात नाही. तर परमेश्वरचा जो व्यक्ती शिक्षण घेतो तो कुठेतरी प्रत्येक कामामध्ये आशीर्वादित होत असतो. तर मला ही 3:6 पासून जर पुढे वाचलं की परमेश्वर म्हणतो, आता तुमच्या प्रत्येकामध्ये प्रत्येकाची इच्छा आहे की माझ्या पाठीमागे धन किंवा पैसा किंवा वस्तू ही माझ्याजवळ असली पाहिजे. बरोबर. मग तुम्ही देवाच्याच योजनेनुसार नसले. त्यात अनुवाद मध्ये 28 अध्याय 1 पासून 2 प्रकारच्या भाषेत दिलेले आहे. एक देणारा, म्हणजे आज्ञा पाळणारा, त्याला येस. न आज्ञा पाळणारा तो कमजोर पडणारा, म्हणजे शापित बनतो. जरा वचन घे. कारण मी परमेश्वर, मी बदलणारा नाही. बघा, आपण बदलतो. बरोबर. आता उदाहरण दिलं मी तुम्हाला की 100 रुपये 8 दिवसासाठी दिले, ते बदलला. असं त्यांनी काय सांगितलं ना, मी बदलणारा परमेश्वर नाही. परमेश्वर कधीच बदलत नाही. बदलणारी माणसं हमेशा असतात. तुम्ही याकोबाच्या वंशाचे लोक, तुम्ही नष्ट झाले नाही. तुमच्या पूर्वजाच्या दिवसापासून, पूर्वीच्या लोक होते, पूर्वीचा काळापासून. म्हणजे पूर्वीचा काळ कुठला होता? कोणता होता? पहिला आदामपासून आहे, परमेश्वराच्या पासून होतं. बरोबर. त्याच्यानंतर काईन आणि आबेला पासून आहे. हे पूर्वीच्या काळामध्ये आबेला आणि काहीन अशा सृष्टीचा होता, त्याप्रमाणे आपण असेच होते. म्हणून आपण आशीर्वादित नाही. आबेला सारखे आशीर्वादित बना, म्हणजे तुमचं धन टिकणार आहे. इलेक्रस म्हणजे 11 ते 4 वचन आणि पुढे 5 वचनामध्ये त्याच्या विषयावर दिलेल्या सगळ्या गोष्टी आहेत. आजपर्यंत त्याचं दानाविषयी आपल्या साक्षीच्या द्वारे आजपर्यंत बोलत आहे. माझी वेदी मोडली. कोणाची वेदी मोडली? कोणाचे? परमेश्वराची. तुम्ही माणसाची वेदी नाही, तुम्ही परमेश्वराच्या वेदी मोडले. काय सांगते? तुम्ही पाळले नाही, तुम्ही माझ्याकडे वळा, मी तुमच्याकडे वळेन, असं सेनाधीश परमेश्वर म्हणतो. तुम्ही म्हणता आम्ही कोणाच्या बाबतीत वळावे? काय म्हणता? तुम्ही म्हणता कोणत्या बाबतीत वळावे? बरोबर. मनुष्य देवाला ठकवी का? तुम्ही मला ठकवलेला आहे असे असून तुम्ही म्हणता. बघा, आपण देवाला तेच सांगतो, देवा मी एवढं करतो, मला का नाही मिळत? दशांश अर्पणे ह्या संबंधाने आपला दशांश पण बाजूला असतो आणि अर्पण. देवाने दिलेले नियम नेहमी टप्प्याची तयारी करायची की मला स्वर्गात जायचं. जो स्वर्गाचे नियम पाळतो तो दशांश अर्पणाची विचारधारा. त्याला माहितीये की माझा कोटा जमा झालेला आहे. आता देव तुम्हाला जो
शाप देते तो तुमच्या धंद्याला कसा आशीर्वाद होतो? आम्ही शापित का बनतो? आमचा उद्योग, आमचा धंदा, आमचा परिस्थिती, अनेक पैसे नंतर पुढच्याला बघितलं तर 1 रुपया नाही निघत हातामध्ये, कर्जावर कर्ज. माणूस शांतीत का नाही? माणूस आळशी का बनतो? कारण आपल्यामध्ये दुष्टाई आत्म्याचं घर बसलेलं असतं. तेव्हा आपल्या अंगाचा हालचाल करून देते. हे बघा, हल्ली आपल्या काळामध्ये आता उपवास नाही, पण ज्याचा शेवटचा उपवास कधी होतो? जेव्हा तो आजारी पडते तेव्हा तो खाण्यासाठी खूप तडफडत असतो. परंतु खाण्याची शक्ती नाही ना, बोलण्याची पण शक्ती नाही. हे लाईफ माणसाचं आहे. जीवन कुठे आहे हे कोणी शोधत नाही, पण मी कुठे आहे शोधतो. चांगल्या कर्माला, चांगल्या मार्गाला, चांगल्या शिक्षणाला. मी आज उद्योगात धावलो, मला कळालं की जर मला परमेश्वराने ह्या गोष्टी दिल्या, मी त्याच्यातून उद्योगाने गरीब आणि गरजवंत ह्या लोकांचं पोट कसं बनवेल तो मी विचार. जेव्हा आम्ही गरिबांना देतो तेव्हा मी श्रीमंत होतो, आणि जेव्हा मी गरीबाचं खातो तेव्हा आम्ही गरीब बनतो. आम्ही गरीब नाही, आम्ही श्रीमंत असता आम्ही मुद्दाम गरीब होतो. कशा? येशू धनवान असताना गरीब आपल्यासाठी. कारण परमेश्वराने सर्व मेहनतीचं फळ आपल्याला दिले, पण आपण मात्र आपल्या मेहनतीचं फळ गरजवंताला. तो पैसाच पाहिजे. या जगात आज देवापेक्षा जास्त पैसा झालाय, आणि पैशाच्या प्रेमात पडल्या ते देवाच्या प्रेमात पडलेले लोक. म्हणून बोलला ना, श्रीमंताला म्हणते 19:23 पासून पुढे दिले ना, काय वाक्य दिलेलं आहे ते तुम्ही वाचा जर पुढे. अवघ्या राष्ट्राने राष्ट्र फसवित. अरे, तुम्ही देवाला जर फसवलं तर तुम्ही पुढे जाणार आहे का? आपल्या डोक्याच्या पलीकडे आपलं जीवन कमजोर असते. अगदी देव द्यायला लागलेला आहे. माहिती आहे लोकांची परिस्थिती कशी असते. का होते की आपल्या पुढे शैतान मोह देतो, मग हे करते करते करते, मग त्यानंतर डोक्यावर मोठा प्रेशरचा मार्ग जोडला जातो, आणि मनुष्य तेव्हा विचार करतो नाही. कोणताही मनुष्य बघा, जेवढी गाय दूध देते तेवढा तिला चारा घालत जाते, पण तिचं दूध कमी झालं का तिचा चारा पण हळूहळू कमी असतो, आणि जिथे दूध देते तिथे चाराच्या मागे जास्त. जशी आम्ही देव सगळ्यांना चांगलं देतो, पण नंतर सैतान सांगतो तुझं आता मी दिलंय तुला, ये इकडे तुला मी मोह देतो, आणि तो सगळ्या गोष्टीमध्ये फिरवायचं का. आपण आपलं भविष्य कुठे कमजोर करतो हे पहिलं परमेश्वराच्या दृष्टीने शोधायचं. हालेलुया. कारण जो प्रभूच्या आज्ञाचा नियमाचा वापर करतो तो परमेश्वराच्या राज्यात आनंद, शांती आणि सामर्थ्य रूपाने भरला जातो. सगळे गोष्टी शिकतो. मी नाही बोलणार, मी शिकतो ते बोलणार, कारण मला शिकायचं आहे, कारण वरचं शिक्षण घ्यायचं आहे. तो सेनाधीश परमेश्वर म्हणतो, माझ्या मंदिरात अन्न असावे म्हणून सगळा दशांश तुम्ही त्या भंडारात आणा. किती? आता तुम्ही सगळे लोक आहेत बरोबर, आणखी नाही म्हणू शकत. कारण गलातियरास पहिल्या पत्रामध्ये 16 अध्यायामध्ये 1 पासून सुरुवात दिली. पौलाने सांगितलं जे मी येणार आहे त्या अगोदरच तुमचं, आपण तसं नाही, म्हणून आपल्याला हेच नाही. तुम्ही संकट प्रार्थना करा, बद्दल प्रार्थना करा. पहिल्यांदा देवाचे नियम तुम्ही कसे पाळलेले ते मला सांगा. एकदा देवाच्या दृष्टीने एकदा झाड लावलं ना, ते झाड उगवतच राहते. त्या झाडाला कमी नाही पाहिजे, ते पैसा तुम्हाला नाही पाहिजे, तर पैशाला तुम्ही पाहिजे.
कारण त्याला माहितीये की हे चांगलं काम करता मी याच्याचकडे जाईल, त्या पैशाला शाप असतात, तो पैसा टिकत नाही, खोट्याच्या राज्यामध्ये चालणार. मी आकाश कपाटे उघडे, ती जागा पुरणार नाही एवढा आशीर्वादाचा तुमच्यावर वर्षाव करते की नाही. मला जरा नको बघायचं. आपण जेव्हा खरोखर दान धर्म करतो तेव्हा तो आशीर्वाद धावत 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 येतो, त्यांची आत्मे तुमच्या मागे धावतात. आणि जेव्हा दुष्ट आत्मे तुमच्या मागे जातात, तर कोणता कार्यक्रम असू दे का, प्रोग्राम असू दे का, आजारी असू दे, घरदार बांधव असू दे का, काय घ्यायचं असेल, तेव्हा तो पैसा सगळा तिकडे धावतो आणि तुम्हाला सतावाचं काम करायला सांगतो. तुमच्या भूमीच्या पिकाची म्हणता का नासूर चालेल सगळीकडे. मासली असली तर चव पडले, चवळ पडलेले, काय करायचं, मावळं घेऊ का नाही घेऊ. कारण काय, कारण आमच्या पिकाची नासाडी आम्ही करतो. शेतकरी तो पण तसं करतो. अरे तुम्ही देवाचे नियम पाळा तर तुमचे नियम तो पण पाळेल, मग कुठेच काही नाही होणार, सगळं तुमच्या जवळ येईल. तुमचं हे काम हे अडकलेलं आहे, ते अडकलेलं आहे, हे होत नाही, ते होत नाही, काही अडचण येणार. अडचण काय येणार आहे, कारण तुमच्या अडचणीमध्ये पडलेल्या गोष्टी. चांगल्या कामाला कधी कधी अडचण पण असते, असं पण तो विचार करायचाच नाही. जे करायचं आहे चांगलं कर, मी धनाचा लोभ नाही. जे मिळालं तेव्हा मला तुझं काम करायचंय, तुझी इच्छा असेल तर हो, नाही तर नाही. माझं डिसिजन तेच आहे करायचं, बस चला. त्यांना खाऊन टाकणाऱ्याला मी तुमच्यासाठी दम करेन. बघा आता गेले मग सांगतात त्यांनी माझे पैसे खाल्ले, त्यांनी माझे पैसे खाल्ले. अरे खाल्ले ना त्यांनी, तुम्ही कोणाचे खाल्ले ते पहिले विचारले. परमेश्वर सांगतो मी त्यांना धमकावी, कारण तुम्ही हे बघा त्याचा जो कार्पोरेशन आहे ना, हिसाब असते ना, देवाच्या बाबतीत जाम जमा लागते. कारण ज्या वेळेला आमच्या घरी साधू आले तर मी पैसे नाही दिले, आई बाबा बसलेले ओटीवर, तर त्यांनी मला हाक मारली. मी प्रार्थना करून बाहेर उतरलं, मला हाक मारली, म्हणून मी पैसे नाही दे, तुला जेवण देऊ का. त्याला पायरीवरच बसवलं. बस म्हणजे सकाळ पहिल्याच्या काळामध्ये पायऱ्या कशा बसण्यासारख्या काय नाही, एक बाजूला दत्ता असते, जुन्या घराचं कोणाला माहिती आहे ना. तर त्या पायरीवर तेव्हा ती पायरी खाली उंच होती, तो बसला तिकडेच, त्याला जेवण पिवून सगळं दिलं आणि तो व्यवस्थित जेवला. मग परत मला बोललो, मी गेला परत प्रार्थना करली. तेव्हा काय चुकत असेल काय असेल, कारण मी माणूस आहे त्याच्यामध्ये पहिला देव, कारण त्याच्या सगळ्यामध्ये आत्मा आहे. तर अशा परिस्थितीने आलो, बाहेर उतरलो. सांगते ह्या पोराला कधी कमी पडणार नाही. पाणी बिणी पिला, पाणी दिला, प्लेट घेतले ठेवलं आणि इकडे गेला. मी घरात गेलो, आईला काय डाऊट आला, एवढा आशीर्वाद दिलेला म्हणजे देवाचा माणूस आहे का काय, कोण आहे. आई रोज बाहेर उतरली ना, तिथे बोललं तर काय हे असं आहे. कारण 2 वेळा मला अशा साधूंनी या गोष्टीची उदाहरण द्यावे माहिती. मी कैलास महाऋषी म्हणून म्हणून कसं आहे, देवाचे भक्त असतात ना, त्यांच्या मागे देवाचेच लोक पाठवले असतात. म्हणून जेवढं चांगलं करतात ते करायचं. आपल्याला देवाला ओळखायचं आहे, देवाला ओळखून सुद्धा न ओळखण्यासारखा आहे. जो परमेश्वराशी एक आहे
तो जीवनामध्ये शांती, आनंदात आणि सामर्थ्यामध्ये एक आहे. म्हणून परमेश्वर बदलत नाही, मी तुम्ही असे बदलले, त्यामुळे तसे. तुमच्या बागेतील द्राक्षाचे फळ अकाली गळणार नाही, असे सिंहादेश परमेश्वर बघा, परमेश्वर काय सांगतो माहिती का? आपल्या नियमाचा वापर काय आहे तो कर, बरोबर ना, फळ काही पडणार नाही, कुठलाही मुश्किलता तुमच्या भविष्यात येणार नाही, तुमचे पैसे कोण खाणार नाही, तुमच्या मासलीला काही मुश्किल होणार नाही. कारण आम्ही देवाची नियम, कोणताही मनुष्य कुठलाही धंदा उद्योग करतो, देव वरून सांगेल. लोक 16 ते 19 पासून वचन दिलेलं आहे. तसं एक लाजर, बरोबर, लाजरा होता, बरोबर, एक श्रीमंत माणूस होता. श्रीमंत माणसाने पृथ्वीवर पाहिजे तेवढं खाल्लेलं होतं, परंतु हा गरीब बिचारा तोंडाला पाणी येऊन त्याच्या तोंडाची नाळ खाली पडायची. वाट बघत होता बिचारा जेवणासाठी, पण त्याच्या तोंडाला. एकदा मी बोईसरला जात असताना एका बाजूला गाडी ठेवली, तिकडे एक हॉटेल आहे, त्या हॉटेलच्या बाजूला म्हणजे थोड्या पुढे आणून सगळं जेवण टाकलं. तर मी जात असताना माझं लक्ष लोकांवर पण असतं की कोण नाही चालणार, काय ते गाडी थांबवून त्यांना द्यावं. तो तिकडे 2 अशा थैल्या घेऊन त्याचे मी अंगाला हात लावतो की नाही, ह्या गाडीचा वास एवढा देवाचा, मला नुसती उलटी व्हायला लागली. आणि तू त्याच्यातलं खातो, बस काय जीवाला भूक लागली असेल देवा देवा. मग निर्णय घेतले, अंगाला हात लावला, डबे त्याच्या थैलीजवळच ठेवले, म्हणजे कमीत कमी ते तरी 2 ठेवले आणि मी एक नाही देतो, 2-3 दिवस 2 दिवस तरी खा, मिळेल तुला. ज्याच्याकडे पैसा आहे ना, खरं सांगतो त्याला काही करता येत, पण ज्याच्याकडे पैसा नाही ना, त्याला वाटते की अशा परिस्थितीला जाऊन काहीतरी करावं. हे बघा, आज नाही, कधी कधी परमेश्वर एक ना एक दिवस काम करतो, कारण आपल्यापेक्षा जास्त काळजी नासू नका, त्याचा काहीच फायदा होत नाही. मी अनेक लोकांचे अनुभव बघतो, काय फायदा होतो जीवन. जर स्वर्गात जाणारं जीवन नसेल तर त्या जीवनाला डिमांड आहे. सर्व राष्ट्रीय तुम्हाला धन्य म्हणतील, कारण तुमची भूमी मनोरम होईल, असा परमेश्वर सांगतो. आपण बरेच शिक्षण घेतो, अनुभव. कारण तिकडे दुसऱ्या पत्रामध्ये ना 9:6 पासून वचन देते, परमेश्वर आपल्याला देते. आता मला किती 10 मध्ये करायचं, आकाश कपाटे उघडून देते. मग आकाश कपाटे कुठे होते? आपल्या घरातले कपाट आहेत, पण कपाटामध्ये काही नाही, बरोबर. पैसे जमा होतात पण संपतात. एक डॉक्टरकडे ते काही ते कामात त्याच्यात सगळा पैसा वेस्ट संपला. मग फायदे काय आमचे? आज आपण कोणती व्यक्ती अशी आहे की खरं मी देवाच्या नियमाने चालणार आणि देव पाहिजे ते मला देणार, मी उद्याशी विचार करत नाही. माझ्या भविष्याचा माझा रोजचा विचार आहे त्या दुसऱ्यासाठी, त्यांना काही करू. हे बघा, तुम्ही चांगले करणार, स्वतः तुमच्याकडे जास्त येणार. जो वाईट करतो त्याच्या रस्त्यात कोणतीच व्यक्ती नसते.
जो खोटं बोलतो, जो लबडी करतो, लुटतो, दुसऱ्यांचा घात करतो, त्याच्याकडे विचार करणाऱ्या गोष्टी देव त्याचं उत्तर देतो. पण मनुष्य त्याच्या पाठीमध्ये भरपूर असतात. ही गोष्ट आहे. म्हणून आपल्याला एक शिकायचं आहे की माझ्या पाठीमागे परमेश्वर काय आहे आपल्या जीवनामध्ये, की मला उपयोगी येणाऱ्या गोष्टी आहेत. मी गरुष्ठाला सुखी म्हणतो. आम्ही देवाची परीक्षा पाहतो, पण आपण निभावू लागणार नाही, कारण आम्ही देवाची परीक्षा पाहू शकत नाही. बघा तिकडे दुसऱ्या पत्रामध्ये 9 अध्यायामध्ये 6 पासून परमेश्वर आपल्याला कोणत्या पद्धतीने दान करण्याविषयी शिकवत. आता क्रिसमस आला, एक मूर्ती ठेवणार, एक ओटा बांधणार, एक लाइटिंग करणार, अनेक गोष्टी करणार. तो पैसा सगळा पाण्यामध्ये टाकणार. काय नाही झालं, एक आपल्या मुलांचा खेळ असतो, त्या पद्धतीनं आपला खेळ खेळून मोकळे झाले, खिशी खाली झाले. पण एक गरीबाचं घर आहे, त्या घरामध्ये रेशन पाणी नेऊन नाही देणार. किंवा वर्ष मी सण एस्तेर 9:22 मध्ये दिलेलं आहे. बघा तिकडे काय वचन दिलेलं आहे. या दिवशी आपल्या शत्रूपासून विसावा प्राप्त झाला. या महिन्यात दुःख जाऊन आनंद झाला, शोक जाऊन कानांच्या मला कोणाला ते गरीबांना कोणाला घालवा, गरीबांना. एकमेकांना भेटी द्या आणि आपण चला गरीबांना खायला द्या. गरीबांना देवाची आठवण आहे, पण श्रीमंताला देवाची आठवण आहे. जे लुटतात तेच लुटणाऱ्याच्या मागे. प्रत्येक व्यक्तीला तेच आहे. हे बघा, कधी कधी डोक्यावर भार येईल तिथपर्यंत धावू नका, कारण तो भार आपल्याला कंट्रोलात होत नाही. पण परमेश्वर आपल्याला कंट्रोलात आणते, परमेश्वर आपल्याला जीवनाची शोभा देत असते. मला काय नाही, मी आहे त्यात समाधान आहे. माझा देणारा परमेश्वर आहे. मला जे काय पाहिजे तो पुरवतो. जो खाणाऱ्याला घे पुरवतो, तो देव जो मान आहे पक्षांना देणारा तो. मग ते 6:25 पासून वचन दिले, त्या पक्षांकडे निघून पहा, पेरणी नाही करत, रोपणी नाही करत, मोठा नाही दिसत. त्या परमेश्वराची भीती बाळगणारे, एकमेकांशी बोलणे, ते परमेश्वराने कान देऊन ऐकले, परमेश्वराची भीती करणारे, त्याच्या नावाचे चिंतन करणारे, आज आपण शेवटच्या काळामध्ये खास पुष्कळ वेळ नाही. आपण छोटीशी प्रार्थना करूया. परमेश्वर बाबा सुद्धा दिवसाला तुमच्या आभार मानतो. महान परमेश्वर, शब्दात बोलण्यात विचारायचे काही बात केले, सर्व पापांच्या क्षमा कर, सर्व लोकांना आशीर्वाद देवा. परमेश्वरच्या इच्छेने आपलं जीवन बनवणं ही प्रार्थना येशूच्या नावात करतो. हालेलुया.